सानिका भोरे मास्कॉन स्पार्क या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री आदी विभागाचे एचओडी डॉक्टर पद्मा दांडगे यांना महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सची फेलो तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. तर आज माझ्यासोबत डॉक्टर पद्मा दांडगे मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, तर याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? माझी पहिली प्रतिक्रिया अशी असेल की हा जो पुरस्कार मला देण्यात आलेला आहे, सर्वप्रथम मी आपल्या विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी सर, तसेच प्रो व्हाईस चान्सलर कुलगुरू प्रोफेसर ज्योती जाधव मॅडम आणि त्यांची टीम ह्यांनी माझं या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल मी विद्यापीठाचे अत्यंत ऋणी आहे. तसेच या पुरस्कारासाठी माझी जी निवड करण्यात आलेली त्याचे जे फाउंडर आहेत किंवा ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला आहे ते माझे प्रिय विद्यार्थी आहेत आणि MSCचे विद्यार्थी असू देत किंवा PhDचे विद्यार्थी, तसेच माझे वेलविशर आणि माझे कुटुंबीय, तसेच माझे शिक्षक. आतापर्यंत या प्रवासामध्ये ज्यांनी मला घडवण्यास मदत केली त्या सगळ्यांची ऋणी मी इथं आहे. मॅडम, तुम्ही युवकांना काय संदेश द्याल किंवा जे संशोधनमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? युवकासाठी माझा असा सल्ला असेल की या कार्यक्षेत्रामध्ये गेली मी 35 वर्ष काम करत आहे. 2 वर्ष MPhil आणि बाकीचं टीचिंग नाही. जे 93 साली माझी नेमणूक करण्यात आली तेव्हापासूनचा आतापर्यंतचा प्रवास एकूण मिळून माझी 35 वर्ष सेवा झालेली आहे. आणि या प्रवासामध्ये किंवा या सेवेमध्ये असंख्य विद्यार्थ्यांना मी गाईड केलेलं आहे. त्यामध्ये MSCचे विद्यार्थी असतील किंवा संशोधक विद्यार्थी. तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की जे तुम्ही कराल ते समाजाभिमुख ते असावं. तुमचं कार्य जे आहे त्या कार्याचा लाभ म्हणा किंवा त्याचा फायदा म्हणा आपल्या समाजासाठी होणार असाच तुम्ही विषय निवडा तुमच्या संशोधनासाठी. सगळ्याच फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी माझा अजून एक मोलाचा मी बनवलेला सुविचार म्हणा, सायंटिफिक वर्ड्समध्ये मी ते सांगेन. तर ते विद्यार्थी एकतर स्वतःशी प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही हा कुठलाही प्रांत निवडा, ते ह्युमॅनिटीज असू दे, हिस्ट्री असू दे, मराठी असू दे, भूगोल असू दे किंवा कुठलाही लँग्वेज असू दे, ह्युमॅनिटीचा सब्जेक्ट असू दे किंवा इकॉनॉमिक्स असू दे, सायन्स असू दे, त्याच्यामध्ये तुमचं 100% डिव्होशन हे फार महत्त्वाचं असते. आणि माझं मी ब्रीदवाक्य हे तयार केलं आहे की DQ हा फार महत्त्वाचा आपल्या आयुष्यात असतो. पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये तो DQ असा आहे की डिटर्मिनेशन, म्हणजे तुम्हाला इच्छित स्थळाजवळ जर पोचायचं आहे तर तुमचं ते फिक्स असलं पाहिजे, व्हिजन. दुसरं असं की डिव्होशन, दुसरा D. त्या डिव्होशनमध्ये तुम्ही 100% डिव्होशन दिलं की ॲटोमॅटिकली D3 हा ॲक्युपाय कराल. तुम्ही इच्छित स्थळापर्यंत तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. अँड लास्टली दॅट इज द DQ, डिटर्मिनेशन, डिव्होशन 100% अँड डेस्टिनेशन. तुम्ही योग्य स्थळी तिथं पोचला. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानं तुम्हाला तिथं पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि देन द स्काय इज द लिमिट फॉर युअर सक्सेस. तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सची फेलो मिळाली, तर याबद्दल काय सांगाल किंवा त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? ही फेलो ऑफ महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी जे टॉप पब्लिकेशन्स असतात ते 50 पब्लिकेशन्स आणि हाय इम्पॅक्ट फॅक्टरचे पेपर्स तुम्हाला तिथे लागतात. तसेच बाकी तुमचे अकॅडमिक परफॉर्मन्स, रिसर्च परफॉर्मन्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह परफॉर्मन्स, जसे की रिसर्च परफॉर्मन्समध्ये तुमचा HNDix असेल, स्कोपस असेल, सायटेशन्स असतील. आणि त्यामध्ये आतापर्यंत माझे 10 पेटंट झालेले आहेत. त्यापैकी 6 ग्रँटेड आहे आणि 4 प्रोसेसमध्ये आहेत. 5 बुक चॅप्टर आहेत. हे सगळं मिळून त्यामध्ये कन्सिडर केलं जातं आणि खूप अगदी म्हणजे थरं स्क्रुटिनी होऊन तो पुरस्कार फेलो ऑफ महाराष्ट्र पुरस्कार दिला जातो. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तो पुरस्कार दिला जातो आणि मला जो पुरस्कार मिळालेला आहे तो लाईफ सायन्स या भागात मिळालेला किंवा या कॅटेगरीमध्ये मला तो मिळालेला आहे. धन्यवाद मॅडम. कॅमेरामॅन प्रज्ञा भांदेवीसोबत मी सानिका भोरे.